केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहन चालकांसाठी एक आज महत्त्वपूर्ण जे आहे ते निर्णय घेतलेला आहे। यामध्ये आहे ते आता टोल भरण्यासाठी वार्षिक फी भरावी लागणार आहे, ज्यामध्ये फक्त 3,000 रुपये भरून तुम्हाला 200 फेऱ्या ज्या आहेत ते राष्ट्रीय महामार्गावरून या ठिकाणी करता येणार आहे। त्यामुळे मोठी बचत जी आहे ती यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर नियमित ये जा करणाऱ्या वाहन चालकाची यामध्ये एकूणच होणार आहे। एकूणच यामध्ये ज्या पांढऱ्या प्लेटच्या ज्या वाहनं असतील या वाहनांना जे आहे ते यामध्ये ही सवलत दिल्या गेलेली आहे। मात्र ज्या व्यावसायिक गाड्या असतील, पिवळ्या प्लेटच्या गाड्या असतील, या गाड्यांना जे आहे ते ही योजना जी आहे ती लागू नसणार आहे। एकूणच काय वाटतं या संदर्भात वाहन त्यांच्याशी थेट बोलूया। काय वाटतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे ते टोल संदर्भात घेतला आहे, यावर तुमचं काय मत आहे? जे डेली रुटीनवाले आपले वाहनधारक आहेत त्यांच्याबद्दल हे चांगला निर्णय झाला आहे, कारण की फास्टॅगमध्ये रिचार्ज असल्यावर 100 रुपये जिथं प्रति व्हेकल लागत आहे त्यापेक्षा जर आपल्याला 15-20 रुपयामध्ये ट्रॅव्हलिंग होत असणार वाहनाच्याबद्दल आणि आपल्या सुरक्षतेबद्दल चांगला निर्णय गडकरी साहेबांनी घेतला आहे असं माझं मान्य आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की जे नियमित वाहन चालक असतील राष्ट्रीय महामार्गावर ये जा करणारे त्यांना जे आहे ते याचा मोठा फायदा होणार आहे। कारण की पूर्वी जे आहे ते एका टोलला जे आहे ते आता सद्यस्थितीमध्ये 150 कुठे 100 रुपये अशा पद्धतीने टोल लागतो। मात्र या पद्धतीने वार्षिक 3,000 रुपयाची योजना जर त्यांनी घेतली तर जवळपास 15 ते 20 रुपयामध्ये त्यांना जे आहे ते टोल पडणार आहे। त्यामुळे याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य वाहन चालकाला देखील होणार आहे, अशी प्रतिक्रिया देखील आता या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।